नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. हिंदू धर्मात नवरात्रीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची 9 वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. नवरात्रीचे 9 दिवस लोक उपवास करतात. वर्षभरात 4 नवरात्र असतात. त्यापैकी 2 गुप्त नवरात्री, एक शारदीय नवरात्री आणि एक चैत्र नवरात्री. यावर्षी चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे, कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता असेल आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया. पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर अजून नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होईल आणि 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 समाप्त होईल. उदय तिथीवर आधारित चैत्र नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिल 2024 पासून सुरू होईल. 9 एप्रिल पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 9 एप्रिल रोजी सकाळी 6:11 ते 10:23 पर्यंत असेल. 9 एप्रिलच्या अभिजित मुहूर्ताबद्दल बोलायचे झाले तर या दिवशी दुपारी 12:03 ते 12:54 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्तावर कोणतेही शुभ कार्य होऊ शकते. नवरात्र उत्सवात दररोज सकाळी लवकर उठले पाहिजे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पूजास्थानाची स्वच्छता करावी. नंतर तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरावे. कलशावर रोळी घालून स्वास्तिक बनवावे. त्यानंतर कलशावर आंब्याची पाने व नारळ ठेवावे. 9 दिवसाचा उपवास आणि उपासना कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करण्यासाठी तुम्ही श्री गणेशाची प्रार्थना केली पाहिजे. 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला फळे, फुले, मिठाई आणि प्रसाद अर्पण करावा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा देवीची आरती करावी. दुर्गेच्या 9 रूपाची नावे आहेत: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी माता, चंद्रघंटा माता, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. हिंदू धर्मात आदिशक्ती देवी दुर्गेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार दरवर्षी 2 वेळा नवरात्र उत्सव साजरा होतो, ज्यामध्ये चैत्र नवरात्री आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीचा समावेश होतो. त्यानुसार यंदा चैत्र नवरात्र 9 एप्रिल पासून सुरू होत आहे, तर 17 एप्रिल रोजी चैत्र नवरात्री समाप्त होईल. मान्यतेनुसार नवरात्र उत्सवात व्रत करत देवी दुर्गेच्या 9 रूपाची विधीपूर्वक पूजा केली जाते. मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये देवी दुर्गा एका विशेष वाहनावर विराजमान होऊन येते. दरवर्षी देवीचे वेगवेगळे वाहन असते. देवी ज्या वाहनावर येते त्याचा एक विशेष अर्थही असतो. चला जाणून घेऊया यंदा देवी दुर्गा कोणत्या वाहनावर स्वार होऊन येत आहे आणि या वाहनाचा अर्थ काय आहे. तर यावेळी चैत्र नवरात्रीला माता दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येणार आहे. मंगळवारपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात झाल्यामुळे आईचे वाहन अश्व असेल. नवरात्रीच्या सुरुवातीपासूनच मातेचे वाहन ठरवले जाते. शास्त्रानुसार यावेळी चैत्र नवरात्रीच्या काळात माँ दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येणार आहे. घोडा हे माँ दुर्गेचे शुभ वाहन मानले जात नाही. नवरात्रीत देवीची उपासना आणि 9 दिवस उपवासाला खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास ठेवणाऱ्यांसाठी काही नियम आहेत. तसेच या 9 दिवसात दुर्गा मातेच्या 9 रूपांना त्यांचा आवडता नैवेद्य अर्पण करून दुर्गा मातेचे आशीर्वाद आपल्याला मिळविता येतात. तसेच
यंदाच्या चैत्र नवरात्रीला एक नाही तर अनेक शुभ योग जुळून येत आहे. त्यानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अभिजित मुहूर्तासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग जुळून येत आहे. त्यानुसार सकाळी 7:35 दिवसभर सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग राहील. तर दुपारी 12:03 ते 12:54 अभिजित मुहूर्त असेल. जुळून येणारे हे योग खूपच शुभ असून या योगात केलेली कलश स्थापना अनेक पटीने लाभदायक ठरते. चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस व्रत करण्याची परंपरा आहे. नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या विविध 9 रूपांना समर्पित आहे. पहिल्या दिवशी कलश स्थापना केली जाते, जे देवी दुर्गेचे प्रतीक मानले जाते. कलश स्थापनेने उत्सवाची सुरुवात होते. अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते. कन्या या देवी दुर्गेच्या प्रतीक मानले जातात. अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी नवमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान रामाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार जो भक्त नवरात्रीचे सर्व नियम पाळतो, भक्तिभावाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.